आपल्यासोबत भाजपचे नेते आणि माजी राज्यमंत्री सुरेश धस आहेत। सर, सध्या दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि त्यामध्ये काल राहुल गांधींनी जी काही टीका टिप्पणी केली होती, हिंदू या शब्दावरनं जे काही वाद निर्माण झाले त्यावर आज प्रधानमंत्र्यांनी सुद्धा त्यांचं जे उत्तर होतं त्यावरती जोरदार प्रहार केलाय। एकंदर पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळतोय। ते काय आहे की काँग्रेस पक्षाची आयडिओलॉजी ही आहे की ते फक्त आणि फक्त हिंदूंनाच टार्गेट दरवेळेस करतात। निश्चितपणे विशिष्ट एका वर्गाची सहानुभूती तेही काही काम न करता सहानुभूती मिळवायची, त्या वर्गाचं फुकटचे फकट मतदान मिळवायचं, या एका हेतूने फक्त ते भारतीय जनता पार्टी आणि देशातल्या हिंदू समाजाचा त्या ठिकाणी द्वेष करतायत असे एकंदरीत चित्र आहे। 10 वर्षांमध्ये काँग्रेसच्या काळामध्ये केवळ घोटाळ्यांबद्दलच चर्चा ऐकायला मिळायची, मात्र आमच्या कार्यकाळामध्ये विकास, नवनवीन योजना आणि देशाचं कल्याण या सगळ्या संदर्भात चर्चा होते, तसं बोललं जातं। या शब्दात त्यांनी काँग्रेसच्या राजवटीचा उल्लेख केला आणि आपल्या काळात नेमकं काय झालं यावरूनही विरोधकांना सुनावलंय। बरोबर आहे ना, तुम्ही 2014 पूर्वीचे तुम्ही जे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आहे हे डेव्हलपमेंट पहा, किती चांगलं झालंय। नॅशनल हायवेज होते का? आता संपूर्ण नॅशनल हायवेचं जाळं इथपासून तिथपर्यंत अगदी तुम्ही देहराडूनला जा, त्याच्यानंतर कोणत्याही देवस्थानाच्या तिथं जा, जम्मू काश्मीरमध्ये पण जा, तिथपर्यंत बोगद्याची रस्त्याची ही जी कामं आहेत 70 वर्षामध्ये यांनी का केली नाही? 3.5 मीटर आणि 5 मीटरच्या वरती रस्ते यांचे कधी नव्हते, पण आता कसे रस्ते आहेत? किती एम्स उभे केले तुम्ही? संपूर्ण काँग्रेस पक्षाच्या काळात 4 का 5 काही एम्स त्या ठिकाणी झाले, 11 एम्स हॉस्पिटल, आणि त्या दृष्टीनं सगळीकडे त्याची व्यवस्था ही कोणाच्या कालावधीत निर्माण झाली? नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याच्या नंतर ह्याच कालावधीत झाली ना। मग डेव्हलपमेंट त्यांच्या कालावधीत काय होतं? 2G स्पेक्ट्रम घोटाळा, आमका घोटाळा, कोळसा घोटाळा, कोयला घोटाळा सोडून मागच्या म्हणजे मनमोहन सिंग साहेबांच्या दुसऱ्या टर्म मध्ये तर मला वाटतं दुसरा विषयच नव्हता, फक्त घोटाळा आणि घोटाळा, याच्या पलीकडे काही नव्हतं। याचीच खऱ्या अर्थानं पुनरावृत्ती पंतप्रधानांनी केली। राज्याकडे येऊयात। राज्यात लाडली बहीण योजनेवरून सुद्धा वाद निर्माण झालाय। लाडली बहीण, लाडला भाऊ यावरून स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सभागृहामध्ये खरं तर विरोधकांना ऐकवलंय। काय नेमका हा वाद कसा वाटतो आणि यावरून खऱ्या अर्थानं महिलांच्या संदर्भात जी योजना येते त्यावरून राजकारण होणं कितपत योग्य? दोन्ही बाजूने, सत्ताधारी असोत की विरोधक असोत। हे पहा, विरोधकांनी काही प्रश्न उपस्थित केले असतील। काय आहे की लाडली बहीण ही योजना शिवराज सिंग चौहान साहेब जे आज देशाचे कृषी मंत्री आहेत, ते माननीय मुख्यमंत्री मध्य प्रदेश असताना त्यांनी तिथे राबवली। त्या योजनेचा चांगल्यापैकी परिणाम तिथे दिसला, म्हणून आता या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळ्या सरकारने या ठिकाणी ठरवलं आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना या ठिकाणी आणली। आता त्याच्यामुळं इतरांच्या का पोटात दुखावं? ही योजना चांगली आहे। काय होतं की असा समाजामध्ये सुद्धा काही वर्ग असा आहे की जो लँडलेस आहे, ज्याच्याकडे काहीच नाही, 2 पैसे सुद्धा नाहीत, त्याला 1 गुंठा जमीनही नाही। मग काय होतं की कधी कधी चर्चाही व्हायच्या की बाबा तुमच्याकडे 7/12 आहे म्हणूनच तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज मिळत आहेत। आम्ही 7/12 नसणारे सुद्धा काही वर्ग आहे, 25-30%, 35% वर्ग असाही आहे की ज्याच्याकडे काहीच नाहीये, रोज हातावर पोट भरायचंय, सकाळी निघायचं आणि सकाळी खाल्लं तर संध्याकाळची भ्रांत आहे। असा जो काही वर्ग आहे त्या वर्गातल्या लोकांनाही वाटतं की आम्हालाही काही योजना असली पाहिजे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना मला वाटतं तळागाळातल्या सगळ्या घटकापर्यंत त्या ठिकाणी जाणार आहे।
थँक्यू सो मच आमच्याशी बातचीत केली. हां, एक आणखी एक विनंती आहे सरकारकडे. मी आताच मागणी केली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांकडे की 15 जुलै ही डेट त्याच्यामध्ये लाडकी बहीण या योजनेसाठी दिली तर हिची मुदत वाढवली पाहिजे. कारण आता सध्या आषाढी वारी सुरू झालेली आहे आणि आपल्याकडं काय आहे की जेवढे पुरुष जातात त्यापेक्षा जवळपास तेवढ्याच महिला सुद्धा वारीमध्ये जातात. मग वारीमध्ये ज्या महिला आणि 17 जुलैला आपली आषाढी एकादशी आहे 17 जुलैला आणि मुदत 15 जुलैपर्यंत दिली. त्यामुळं ही मुदत आणखी थोडीशी पुढे वाढवावी आणि कागदपत्र जे आहेत बहुतांशी लोकांनी ग्रामपंचायती आणि तिकडेच जर जमा केले तर बरं होईल. अन्यथा काही सीएससी सेंटर धारक आणि आणखी काही बोर्ड लावून आम्ही हे अर्ज स्वीकारतोय अशा प्रकारचं म्हणताय. परंतु एकच महत्वाची मागणी आहे की डोमासाईलच्या बाबतीत आज निर्णय घेतला त्यांनी, परंतु आषाढी वारी ही 17 जुलैपर्यंत 18 जुलैपर्यंत लोक तिथे राहणार, 19ला राहणार आणि मग 20ला परत येणार. त्याच्यामुळं ही मुदत जी आहे 15 जुलैच्या ऐवजी ही 25 जुलैपर्यंत करण्यात यावी अशा प्रकारची माझी मागणी आहे. तरी होते आमदार सुरेश धस यांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं काँग्रेसचं जे राजकारण आहे ते हिंदू विरोधावरतीच आधारलेलं राजकारण आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं सातत्यानं हिंदू विरोधी वक्तव्य येणं हे साहजिकच आहे. त्यासोबतच राज्यामध्ये सरकारने जी लाडली बहीण ही योजना आणली आहे त्याची मुदत खऱ्या अर्थानं 15 जुलैऐवजी 25 जुलैपर्यंत करण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश सह मी ओम देशमुख, पुढारी न्यूज, मुंबई.